नमस्ते वार्ता संस्कृतं प्रति स्वागतम् इयमत्र दुर्गा आदौ प्रमुखवार्ताः ന്യൂസ് ഹെഡ്ലൈൻസ് brought to you by RG നല്ലെണ്ണ. ആർജിക്കാം നല്ലൊരു പ്രാർത്ഥനാശീലം. രമേശ് RG നല്ലെണ്ണ. जनन टीवी माध्यमस्य जन्मदिनाघोषः जनानां मनसि भवति. प्रातः 6:30 तिरुवनन्तपुरं जनानं टीवी कॉर्पोरेट् कार्यालये स्वीय जन्मदिनस्य आघोषस्य शुभारम्भः संजातः. देशीयतया ध्वनिं स्वीकृत्य जनं टीवी माध्यमम् आरभ्य अद्य नववर्षं पूर्तीकरोति. भारतस्य दक्षिणभागे कन्याकुमारी विवेकानन्दशिलायां प्रधानमन्त्रिणः नरेन्द्रमोदिनः ध्यानं द्वितीयदिने अपि पुरोगतिं प्राप्नोति. लोकसभा निर्वाचनस्य मूल्यनिर्णय परिशीलनावसरे पूर्वसूचनां विना अनागतानाम् उद्योगस्थानां कृते मेमो पत्रिकां दत्त्वा निर्वाचनकार्यालयः तृशूर् जनपदस्थ 6 उद्योगस्थेभ्यः विशदीकरणं कर्तुं पत्रिका दत्ता अस्ति. वार्ताः विस्तरेण. जनन टीवी माध्यमस्य जन्मदिनाघोषः जनानां मनसि भवति. प्रातः 6:30 तिरुवनन्तपुरं जनं टीवी कॉर्पोरेट् कार्यालये स्वीयजन्मदिनस्य आघोषस्य शुभारम्भः संजातः. देशीयतया ध्वनिं स्वीकृत्य जनं टीवी माध्यमम् आरभ्य अद्य नववर्षं पूर्तीकरोति. एतादृशमत्सरः काले 10 वर्षस्य आरम्भः अभिमानकरम् इति निश्चयः अस्ति. नेत्रैः श्रोत्रैः च भागं स्वीकृतवतां भागं स्वीकृत्य जनानां माध्यमं जनकीयत्वं कृतवद्भ्यः हृदयपूर्वं प्रणामं कृत्वा दिनम् इदं समर्पयति. भारतस्य दक्षिणभागे कन्याकुमारी विवेकानन्दशिलायां प्रधानमन्त्रिणः नरेन्द्रमोदिनः ध्यानं द्वितीयदिने अपि पुरोगतिं प्राप्नोति. सूर्योदयसमये सूर्यदेवाय विशेषपूजां प्रार्थनां च कृत्वा अद्यतनध्यानम् आरब्धम् अस्ति. श्वः मध्याह्नपर्यन्तं 45 क्षणात्मक दैर्घ्यायुक्त एक ध्यानं भवति. विवेकानन्दशिलायां राष्ट्रस्य प्रधानमन्त्री सेवकस्य अनुष्ठानमिदम्. DEO कार्यालयस्य वैद्युते फ्यूस् निवारणं कृत्वा KCB विद्यालयस्थ आरम्भं कर्तुम् अल्पानि दिनानि एव अवशिष्यते. अस्मिन्नेव अवसरे अस्ति पालक्काड् DEO कार्यालयस्य वैद्युति विच्छेदः. कुडिशिकारूपेण 16,24,000 रूप्यकाणि भवन्ति. KCB विभागाय विद्याभ्यासविभागेन दातव्यं धनं. वैद्युतबन्धं पुनഃस्थापयितुम् अभ्यर्थनां कृत्वा KCB विभागाय पत्रं प्रेषयित्वा प्रतीक्षां कुर्वन्तः सन्ति. DEO कार्यालयस्थ उद्योगस्थाः सर्वे अपि. द्वितीयवारं पालक्काड् जनपदीय शैक्षणिक कार्यालयस्य वैद्युतीयबन्धं KCB विच्छेदयत्. गतवर्षे 82,800 रूप्यकाणि कुडिशिका हेतुना एप्रिल् मासे KCB विद्युद्लोपम् अकरोत्. अध्ययनवर्षप्रारम्भाणां केवलदिनानि आवश्यन्ते. सुल्तान्पेटा सेक्शन् परितो भवति. DEO ऑफिस् कुडिशिकाधनं प्राप्यते. विद्याभ्यासक्षेत्रं सम्प्राप्तेत् EDO ऑफिस् धनलब्धिपरं कुडिशिका प्रत्यार्पणं करिष्यति इति KCB संस्था निबोधयत् चेदपि कनेक्षन् पुनഃस्थापन न जाता. तत्कालं वैद्युतिबन्धं पुनഃस्थापनाय KCB अधिकृत्याः विद्याभ्यासक्षेत्र चर्चा अकरोत्. सर्वकारीयकार्यालयानां देयकप्रदानं प्रतिमासम् अकरोत्. प्रणिवि प्राप्ने प्रचलन् विलम्बाः कष्टं जनयति. वार्तादलं जनम्. लोकसभा निर्वाचनस्य मूल्यनिर्णयः परिशीलनावसरे पूर्वसूचनां विना अनागतानाम् उद्योगस्थानां कृते मेमो पत्रिकां दत्त्वा निर्वाचनकार्यालयः तृशूर् जनपदस्थ 6 उद्योगस्थेभ्यः विशदीकरणं कर्तुं पत्रिका दत्ता अस्ति. लोकसभा मण्डलं वारणाधिकारी च भवति. जिल्ला कलेक्टर् सह एव पत्रिकां प्रेषितवान्. मूल्याङ्कनस्य परिशीलनावसराय तथा मूल्याङ्कनसमयात् च दूरं गतवान् उपरि कर्शनरीत्या നടപടി स्वीकरिष्यति इति जिल्ला कलेक्टर् व्यक्तम् अकरोत्. अनधिकृत निर्माणकार्येण तिरुवनन्तपुरं वर्कलास्थाने क्लिफ् परिसरं च नाशनस्य समीपे वर्तते. नगरस्य अधिकृतानां सहायेन नियमान् त्यक्त्वा रिसोर्ट् माफियाजनानाम् अनधिकृत निर्माणं प्रवर्तनद्वारा पामनाशनस्य दुरितावस्था प्राप्य लघुतरवृष्टि समये अपि उन्नतभूप्रदेशे सैकतानां पतनं निरन्तरं दृश्यं वर्तते. अधुना वर्कला पापनाशे.
വർക്കല പാപനാശ പരിസരെ വർത്തമാന അധികൃത നിർമ്മാണ പ്രവർത്തനാനാം ഹേതുന ഭൗമസ്ഖാലനം ഭവതി ഇതി ബി മുരളീധരः അധികൃതാനാം അനുമതി നിയമേ ലംഘനം കൃത്वा നിർമ്മാണം പ്രവർത്തം ആരബ്ധः परं वर्कला तटप्रदेशे वर्तमानशैलप्रदेशानां नाशनं प्रारब्धम् अतीव पारिस्थितिकलोलप्रदेशे वर्कलायां खननादिनिर्माणप्रवर्तनानि न कुर्यात् किन्तु अदिभ्यसौधानि विनिर्मितानि सन्ति परन्तु क्लिफ् परिसरे उत्पादं प्रचलति सविशेष भूमिशास्त्रपारकं भवति प्रदेशमिदं सहपर्यमिदं चोरसङ्घाः चूषणं करोति क्लिफ् प्रदेशस्व अनधिकृतनिर्माणे उपरि आरोपणानि सन्ति किन्तु पक्षात् प्रतिक्रिया न अभवत् पापनाश परिसरस्य अनधिकृतनिर्मितं विरुद्धं केन्द्रमन्त्री मुरलीधरः रङ्गे प्रविष्टाः കേരളസ്യ വിളംബരം ന പര്യന്തും സംരക്ഷവിധാനനായ സർവകാരः സിദ്ധാഭൂയാത്. ഏഷ്യയിലെ തന്നെ ഏറ്റവും അപൂർവമായിട്ടുള്ള ഒരുപക്ഷെ ഒരേ ഒരു ചെങ്കൽ ക്ലിഫ്, ലേറ്ററൈറ്റ് ക്ലിഫ് ആയിട്ട് കണക്കാക്കപ്പെടുന്ന ഈ അപൂർവമായിട്ടുള്ള പ്രകൃതിയുടെ അത്ഭുതം എന്ന് കണക്കാക്കപ്പെടുന്ന ഈ കുന്നുകൾ സംരക്ഷിക്കാൻ സംസ്ഥാന സർക്കാർ അടിയന്തരമായിട്ട് നടപടികൾ എടുക്കണം. കേരളം ദൈവത്തിന്റെ സ്വന്തം നാട് എന്ന് പരസ്യം കൊടുത്തതുകൊണ്ട് മാത്രം കാര്യമില്ല. ലോകമെമ്പാടും നിന്നും വരുന്ന ആളുകൾക്ക് അങ്ങനെ വരുന്നത് എന്തിനു വേണ്ടിയാണോ അവർ വരുന്നത് അത് സുരക്ഷിതമായിട്ട് കാണാനും സുരക്ഷിതമായിട്ട് നിലനിർത്താനും വേണ്ടിയിട്ടുള്ള ആ ശ്രമങ്ങൾ സർക്കാരിന്റെ ഭാഗത്തു നിന്നുണ്ടാകണം. അനധികൃത നിർമ്മാണം വിരുദ്ധ്യ വർക്കല നഗരസഭ ച മൗനം ഭാജയത്തെ പരിദേവനാനി വിഗണയൻ അധികൃതാഃ വ്യതിക്രമേഭ്യः സഹായം വർത്തത്തെ ഇതി വിമർശനം പ്രചലതി. വാർത്താതളം ജനം. കേരള വിദ്യാലയ ആശ്രിത വിപണി സജീവം കരോതി परन्तु अस्मिन्नेव अवसरे विद्यालय उपयोगवस्तूनां मूल्याधिक्यं कुटुम्बसाമ്പത്തിക व्यवस्थां क्रमरहितं करोति. पुनस्ताकानां स्यूतानाम् अति പഠനോപകരണാं च मूल्यगतवर्ष अपेक्षया द्विगुणम् अभवत्. तलस्थाने अपि बहुषु स्थानेषु न्यायविलय न्यायमूल्य आपणानि सन्ति चेदपि പൊതുവിപണിम् अपेक्षया मूल्ये अधिकः भेदः अस्ति इति പൊതുജനാഭിപ്രായം. शैक्षणिककालस्य आरम्भाय केवलं दिनायाः अवशिष्टाः सन्ति. छात्राणां कृते आवश्यकानां शिक्षणसामग्रीणां सङ्ग्रहणस्य अन्तिमघट्टः प्राप्स्यते. मातापितरः राज्ये निरन्तरं मूल्यवर्धिताः विद्यालयाः विपण्याम् अपि महत्त्वपूर्णताय प्रभाविताः भवति. केवलं विद्यालयाः स्यूताः मूल्यं 50 रूप्यकाणि उपरि भवति. पाठ्योपकरणम् अतिरिच्य पानजलकुपं वस्त्राणि पादरक्षाणि छत्राश्च योजिताः भवति. तदा एषा महती मात्रा भवितुम् अर्हति. विद्यालयस्य विपण्यमूल्यवर्धां माध्यमवर्गारिकपरिवारस्य बड्जेट् सर्वाधिकं प्रापितं भवति. गतवर्षस्य अपेक्षया विद्यालयस्य स्यूतं पुस्तका च सर्वेषाम् अधिकं वर्धिताः. 11 छात्राणां गृहेषु एषाः व्ययाः अधिकाः भवति. मूल्यवर्धनरूक्षम् अभवत् साहचर्ये लघुविपण्या जनाः हस्तते बहिः. तलस्थाने अपि न्यायमूल्याः निष्पक्षे व्यापारं सम्मत्य विपण्यस्य तुलनं महत्त्वपूर्णाः परिवर्तनाः नास्ति इति अपि अनुभूयते. यतोपि तद् सूचिरूपेण परिवर्तनं नास्ति. वार्तातलं जനം. विरामकालात् परं विद्यालयानाम् आरम्भाय 2-3 दिनानि एव अवशिष्यते. परन्तु छात्रेभ्यः दातव्यं यूनिफार्म् वितरणकार्ये अनिश्चितत्वं वर्तते. अधुना अपि गतवर्षद्वये यूनिफार्म् धनं स्वीकृत्य विषयम् अधिकृत्य 60-100 कोटि रूप्यकाणि धनविभागेन न अनुवादं दत्तम् अस्ति. विषयमिदं प्रतिसन्धेः कारणं भवति. अस्य वर्षस्य अलवन्स् अपि एतावता पर्यन्तं न दत्तमस्ति. केरला ब्लास्टर्स् सह परिशीलकः फ्राङ्क् डोवान् अपि क्लब् त्यक्त्वा आगच्छत्. स्वीय सामूहिकमाध्यमद्वारा डोवान् क्लब् तः गमनविषयं ब्लास्टर्स् एव प्रख्यापयत्. केरला ब्लास्टर्स् गणस्य अग्रेगमनाय डोविनस्य परिश्रमे नन्दिसूचकं कृत्वा ब्लास्टर्स् गणं सामूहिकमाध्यमवार्तां कृतम् आसीत्. पीरुमेड् निയമസഭാ निर्वाचनाभियोगे विधि निराशाजनकम् इति हर्जिं कृत्वा सिरियक् തോമസ് अवोचत्. विधिनिर्णयस्य पत्रिकां प्राप्य उच्चन्यायालयं गच्छति इति सिरियक् തോമസ് व्यक्तम् अकरोत्. ഇലക്ഷൻ പെറ്റീഷൻ അനുവദിക്കുമെന്നാണ് നമ്മൾ പ്രതീക്ഷിച്ചത്. തികച്ചും നിർഭാഗ്യകരമായിപ്പോയി. 2013 റീസർജൻസ് ഇന്ത്യ വേഴ്സസ് യൂണിയൻ ഓഫ് ഇന്ത്യ എന്ന കേസിൽ സുപ്രീം കോടതിയുടെ 3-അംഗ ബെഞ്ച് നടത്തിയ ഒരു വിധിയുടെ അടിസ്ഥാനത്തിലാണ് നമ്മൾ ഈ ഇലക്ഷൻ പെറ്റീഷൻ ഫയൽ ചെയ്തത്. തീർച്ചയായിട്ടും ജഡ്ജ്മെൻറ്റ് പഠിച്ചതിന് ശേഷം എൻ്റെ അഭിഭാഷകനോടും അതുപോലെ തന്നെ വിദഗ്ധരുമായിട്ട്
ചർച്ച ചെയ്ത് സുപ്രീം കോടതിയിൽ ഈ വിധിക്കെതിരെ അപ്പീൽ നൽകുന്നതിനെക്കുറിച്ച് ഞങ്ങൾ ആലോചിക്കുന്നു. वार्ता संस्कृतम् अत्र सम्बन्धिते अग्रिमवार्ता संस्कृतं श्वः सायं पादोन पञ्चवादने अधिकवार्तानां दृश्यानां कृते जनन् TV.com सन्दर्शितां शुभं भूयात्.